विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणाकार व्यस्त हा भाग पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तर मग चला, का आहे त्यातील पहिलं उदाहरण. विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार व्यस्त. खालील संख्यांचे गुणाकार व्यस्त लिहा. तर गुणाकार व्यस्त म्हणजे काय? समजा तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. पहिलं उदाहरण काय आहे? 7. या 7चा गुणाकार व्यस्त म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम या 7चा छेद काहीच नाही म्हणजे काय आहे? असतो 1 असतो. प्रत्येक संख्येला अंकाला छेद असतो. मग आता या 7चा छेद काहीच नाही म्हणजे छेद काय असेल? 1 आहे. मग आता याचा गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त बरोबर काय करायचं? गुणाकार व्यस्त बरोबर काय करायचं? जे छेदामध्ये आहे, गुणाकार व्यस्त करते वेळी छेदातलं अंशामध्ये. छेदातलं काय येणार? अंशामध्ये येणार. आणि अंशाचं काय होणार? छेदामध्ये येणार. छेदातलं काय होणार? अंशामध्ये येणार आणि अंशातलं छेदात. मग याचा छेद किती होता? 1 होता. मग याचा छेद 1 होता तर काय झालं? आता त्या ठिकाणी 1/7 झालं म्हणजे 1/7. गुणाकार व्यस्त म्हणजे लक्षात आलं का? अंशातलं छेदात आणि छेदातलं अंशात. मग इथं अंशामध्ये 7 होतं, इथं गुणाकार व्यस्त केल्यानंतर काय झालं? छेदामध्ये. आणि छेदामध्ये 1 होतं ते इकडं काय झालं? अंशामध्ये आलं. चला विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार व्यस्त आपण पाहिला, पण त्याची व्याख्या तुम्हाला सांगतो. तुम्ही त्याची गुणाकार व्यस्त म्हणजे काय त्याची व्याख्या लिहून घ्या. गुणाकार व्यस्त म्हणजे काय पहा. गुणाकार व्यस्त म्हणजे जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 1 असतो तेव्हा त्या संख्या एकमेकीच्या गुणाकार व्यस्त असतात. पहा काय आहे व्याख्या. जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 1 असतो तेव्हा त्या संख्या एकमेकीच्या गुणाकार व्यस्त असतात. ज्या कोणत्याही दोन संख्या घ्या, त्यांचा गुणाकार 1 आला पाहिजे. मग गुणाकार 1 येणाऱ्या जे संख्या आहेत, गुणाकार 1 येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या संख्या एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत असं आपण म्हणतो. आलं लक्षात? मग आता आपण जे उदाहरण या ठिकाणी पाहिलेलं आहे, काय पाहिलं? तुम्हाला सर्वात सोपी ट्रिक काय सांगितली? किंवा छेदातलं अंशामध्ये जातं आणि अंशामधलं छेदामध्ये येतं. मग आता पहा, 7 आणि 7ची गुणाकार व्यस्त. आता ही 7 आहे, 7ची गुणाकार व्यस्त काय झाली? 1/7. मग आता या दोघाचा गुणाकार 1 आला पाहिजे. दोघाचा गुणाकार काय आला पाहिजे? 1 आला पाहिजे. मग आता 1 कसं येईल? इथं अंशामध्ये 7 आहे, छेदामध्ये 7 आहे. 7×1 = 7, 7×1 = 7. काय राहिलं? 1 × 1 म्हणजे किती आलं? 1 आला. 7 आणि 7ची गुणाकार व्यस्त, या दोघांचा गुणाकार किती आला? 1 म्हणजे हे काय आहेत? एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत. आलं लक्षात तुम्हाला? आता पहा, 11 आणि 11/3. आता या 11/3ची गुणाकार व्यस्त काय आहे? तर 11/3ची गुणाकार व्यस्त काय येईल हो? गुणिले 11/3 गुणाकार व्यस्त करते वेळ काय? गुणाकार गुणिले. म्हणजे आपल्याला हे 1 येण्यासाठी आपण पडताळून पाहतो, पण 11/3ची गुणाकार व्यस्त काय येणार? गुणाकार व्यस्त. छेदामध्ये काय आहे? 3, हे अंशामध्ये जाईल. छेदामध्ये काय आहे? 3 आहे, ते अंशामध्ये जाईल. आणि अंशात काय आहे? 11, ते छेदामध्ये येईल. म्हणजे 11/3ची गुणाकार व्यस्त 3/11. 11/3ची गुणाकार व्यस्त काय झाली? 3/11. मग आपण याचा दोघाचा गुणाकार 1 येतो का नाही हे पाहावं लागेल. मग पहा, 11/3 गुणिले त्याची गुणाकार व्यस्त काय आहे? 3/11. 3/11. इथं अंशामध्ये 11 आहे, इथं छेदामध्ये आहे. गुणाकार असल्यामुळे भाग जातो. 11×1 = 11, 11×1 = 11. इथं 3 आहे, छेदामध्ये इकडं अंशामध्ये 3 आहे. 3×1 = 3, 3×1 = 3. मग काय झालं? 1 × 1 1 आणि छेदामध्ये 1 × 1 1. म्हणजे दोघांच्या गुणाकार व्यस्ताचा गुणाकार काय आला? 11/3 आणि 11/3ची गुणाकार व्यस्त 3/11. या दोघांचा गुणाकार किती आला? 1 आला. आलं लक्षात? चला त्यानंतर पुढचं उदाहरण तुमच्यासाठी काय आहे? 5/13.
मग आता या 5/13 ची गुणाकार व्यस्त काय येईल हो? 5/13 ची गुणाकार व्यस्त काय येईल? छेदामध्ये काय आहे? 13, अंशात गेलं 13, अंशामध्ये काय 5 ते येईल छेदामध्ये, म्हणजे 5/13 ची गुणाकार व्यस्त काय आली? 13/5 आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. एकदम सोपा आहे, अवघड काहीच नाही यामध्ये. चला, लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घेत चला. गुणाकार व्यस्त म्हणजे काय? जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 1 असतो तेव्हा त्या दोन संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात. आलं. आता 5/13 आणि 13/5 जर गुणाकार केला, हे 5 छेदात आहे, इथं अंशात आहे, 13 छेदात, इकडं अंशात, मग काय येतो शेवटी गुणाकार 1 येतो. आता या ठिकाणी 2 दिलेला आहे, 2 ची गुणाकार व्यस्त. आता तुम्ही म्हणसाल याला छेद नाही, पण प्रत्येक ह्याला छेद असतो. किती असतो? ज्याला छेद नाही त्याला 1 छेद असतोच. मग या 2चा छेद किती आहे? 1. मग 1 इकडे काय होईल? त्याची गुणाकार व्यस्त करताना अंशामध्ये जाईल, आणि अंशामध्ये काय आहे? 2. मग 2 इकडे काय होईल? गुणाकार व्यस्त केल्यानंतर छेदामध्ये येईल. म्हणजे 2 ची गुणाकार व्यस्त काय झाली? 1/2. 2 ची गुणाकार व्यस्त काय झाली? 1/2. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. चला, पुढचं उदाहरण तुमच्यासाठी काय आहे? 12/5. तर खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. 12/5 गुणाकार व्यस्त किती? चला करा. चला, 12/5 ची गुणाकार व्यस्त. चला, काय येईल हो गुणाकार व्यस्त? सर्वात सोपं, छेदातला अंशात जाईल. काय आहे छेदात? 5, हे जाईल अंशामध्ये. अंशामध्ये काय आहे? इथं 12 आहे, हे काय येईल मग इथं छेदामध्ये. म्हणजे 12/5 ची गुणाकार व्यस्त काय झाली? 5/12. आलं लक्षात? काय अवघड आहे का ह्याच्यात? काहीच अवघड नाही. गुणाकार व्यस्त खूप सोपा भाग आहे. त्यानंतर आपल्याला इथं काय दिले? दुसरं उदाहरण. चला, हे उदाहरण ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. अवघड काहीच नाही, खूप सोपे उदाहरणं आहेत. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? पुढचं उदाहरण 8/3. 8/3 ची गुणाकार व्यस्त काढायची आपल्याला. काय करायचे? 8/3 ची गुणाकार व्यस्त. काय येईल 8/3 ची? 3 छेदात आहे, हे इथं जाईल अंशामध्ये गुणाकार व्यस्त करत असताना. 8 कुठं आहे? अंशात आहे, त्याचे गुणाकार व्यस्त करत असताना ते कुठं जाईल? 8/3 चे गुणाकार व्यस्त करताना 8 कुठं जाईल? अंशात असल्यामुळे छेदात जाईल. म्हणजे 8/3 ची गुणाकार व्यस्त काय झाली? 3/8. आलं लक्षात? काहीतरी अवघड आहे का ह्याच्यात? काहीच अवघड नाही गुरुजी, खूप सोपं आहे. आलं. 8/3 ची गुणाकार व्यस्त 3/8. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा सराव संच 13 आहे. चला, लाईक केलं नसेल लाईक करा. लाईक करायला विसरता तुम्ही. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन, त्याला टच करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आलं लक्षात? चला, 8/3 ची गुणाकार व्यस्त काय आली? 3/8. चला, आलं लक्षात? चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? 1/7 ची गुणाकार व्यस्त करायची आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे? 1/7 ची गुणाकार व्यस्त. काय येईल हो 1/7 ची गुणाकार व्यस्त? खूप सोपा प्रश्न आहे, काहीच अवघड नाही. विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार व्यस्त करायला काही अवघड नाही. आपल्याला हा गुणाकार व्यस्त कुठं कामाला येतो माहिती आहे का? ज्या वेळेस आपण अपूर्णांकाचा भागाकार करतो त्यावेळेस ही गुणाकार व्यस्त त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक उदाहरणामध्ये महत्त्वाची आहे. ज्यावेळेस आपण अपूर्णांकाचा भागाकार सुरुवात करायला जातो त्यावेळेस प्रत्येक उदाहरणामध्ये त्याची गुणाकार व्यस्त आपल्याला संख्या माहिती असली पाहिजे.
आणि माहिती करून घेण्यासाठी आपल्याला काही पाठ करायचं नाही, काही नाही, सोपं आहे खूप. अंशात जे आहे ते छेदात जाणार आणि छेदात जे आहे ते अंशामध्ये येणार त्याचे गुणाकार व्यस्त करण्यासाठी. तर मग 1/7 ची गुणाकार व्यस्त करू आपण. 1/7 ची गुणाकार व्यस्त. पहिलं उदाहरण होतं 7, त्याची गुणाकार व्यस्त काय झाली 1/7. आता इथे 1/7 ची गुणाकार व्यस्त काय होईल, काय आहे हे 7 कुठं आहे छेदामध्ये, हे काय होईल अंशामध्ये. 1 अंशामध्ये आहे, इकडे काय येईल छेदामध्ये, लिहायची काही आवश्यकता नाही. म्हणजे काय झाली 1/7 ची गुणाकार व्यस्त काय झाली हो 7 झाली. काय झाली 7 झाली. आलं. काय अवघड आहे याच्यामध्ये, काहीच अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपं आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे तुमच्यासाठी, चला लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न 3/10. 3/10 ची गुणाकार व्यस्त. 3/10 ची गुणाकार व्यस्त आपल्याला काढायचे. मग 3/10 ची गुणाकार व्यस्त काय येईल, 3/10 ची गुणाकार व्यस्त बरोबर काय येईल 10/3. 10 छेदात आहे ते इकडे काय होईल अंशामध्ये येईल. 3 अंशात आहे, इकडे आल्यावर काय होईल ते गुणाकार व्यस्त करते वेळेस काय होईल, अंशातलं छेदात आणि छेदातलं अंशात. अंशात 3 होतं ते छेदात आलं, छेदामध्ये 10 होतं ते अंशात आलं. म्हणजे 3/10 ची गुणाकार व्यस्त काय झाली 10/3. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. काय नाही, गुणाकार व्यस्त खूप सोपा आहे. आपल्याला एका सेकंदामध्ये त्याचं पहिल्या गुणाकार व्यस्त आपल्या डोळ्यासमोर दिसते, काहीच अवघड नाही. यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण भेटू. विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम. Have a nice day. Bye. See you next period.